सो हॅलो ऑल द CH ॲस्पिरंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम जो काय आहे त्याच्या महत्त्वाच्या तारखा आपण बघणार आहोत. तर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण सिक्वेन्शियलमध्येच इव्हेंट्स जे काही घडलेत ना त्याप्रमाणे आपण अरेंज केले बरोबर. तर आता पहिला इव्हेंट एड्स कंट्रोल प्रोग्रामच्या बाबतीत काय घडला होता तो म्हणजे 1986 साली काय झालं की भारतामध्ये पहिला HIV किंवा एड्सचा रुग्ण नोंदवला गेला. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात की खालीलपैकी कोणत्या साली भारतामध्ये पहिला HIV किंवा एड्सचा रुग्ण नोंदवला गेला. त्याचं उत्तर 1986 साली. दुसरा इव्हेंट काय होता बघा, 1987 साली काय झालं तर भारत सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम म्हणजे NSCP नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम हा प्रोग्राम सुरू केला. हे नॅशनल हेल्थ प्रोग्राम विचारत असताना ज्या आता समजा इमॅजिन करा की तुमच्या सिलेबसमध्ये 20% वेटेज याला दिलेले म्हणजे बरोबर. त्यापैकी मी तर म्हणतो की 20 पैकी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला जे काही साल आहेत ना त्याच्यावर विचारले जातात की हा प्रोग्राम कोणत्या साली चालू झाला, त्याचं इम्प्लिमेंटेशन केव्हा झालं, त्याच्यामध्ये नामांतर कधी झालं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतात ना त्या तुम्हाला विचारले जातात, त्याचं ते वेटेज असतं बरोबर. तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की 1987 साली काय झालं, भारत सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर NSCP जो काही होता ना तो फेजेसमध्ये कंटिन्यू करण्यात आला बरोबर. फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4, फेज 5 ठीक आहे. अशा पद्धतीने फेजेसमध्ये हा प्रोग्राम चालू करण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. तर हे विचारू शकता की NSCPचा फेज 1 कधी चालू झाला होता. तर फेज 1 तुम्हाला बघायचं असेल ना तर ते आहे की 1992 साली बरोबर. तर 1992 साली काय झालं, NSCPचा फेज 1 चालू झाला. त्यानंतर फेज 2 असेल तर 1999. त्यानंतर 2007 साली NSCPचा फेज 3 चालू झाला. NSCPचा फेज 4 आहे 2012मध्ये. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे 2017मध्ये काय झालं, NSCPचा जो फेज 4 होता त्याचं एक्सटेन्शन सुरू करण्यात आलं आणि फेज 5 जो असेल तो 2021 साली बरोबर. आता हे जे वर्ष आहे ते तुम्हाला सहजासहजी तर लक्षात राहणं सोपं नाही एवढं, तर तुम्हाला त्यासाठी काही ट्रिक्स देखील बनवायच्या आहेत. सध्या मी फक्त तुम्हाला या वर्षांची ओळख व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बट पुढे तुम्हाला ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच कराव्या लागणार आहेत किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे लक्षात ठेवायचं ठीक आहे. यानंतर हा देखील एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता. 1992 साली काय झालं होतं, NSCO म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. NSCP म्हणजे काय होतं, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम होता, परंतु नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली असं जर विचारलं तर 1992 हे साल तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा नक्कीच विचारला जाऊ शकतो, याची खूप जास्त शक्यता आहे बरोबर. आता हे देखील विचारू शकता की वर्ल्ड एड्स डे केव्हा साजरा केला जातो, त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबर रोजी. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे हा साजरा केला जातो, तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व जे काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स होते ते म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामच्या बाबतीत ते आपण कव्हर केलेले आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक नवीन प्रोग्राम घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही CHO कोर्स अजूनही परचेस केलेला नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे आणि जेणेकरून तुम्ही CHO कोर्स परचेस करू शकता ठीक आहे.